नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे आणि तेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आपण जर पाहिलंच असाल, आपण शेतीच्या माध्यमातून, तहसीलच्या माध्यमातून विविध कामं करत असतो. त्याच्यामध्ये सातबारा काढणं, उतारे काढणं, जमिनीचे प्रलंबित फेरफार असतील, तसेच राशन कार्ड काढणं, पगारी काढणं, असे विविध कामं जे महसूल अर्थातच तहसील कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. तर त्याच्या संदर्भात हे अपडेट आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्वामिनसो अभियान याच्या अंतर्गत राज्यामध्ये प्रत्येक जे काही महसूल मंडळ येतं, तर त्या महसूल मंडळामध्ये हा कार्यक्रम राबवला जातो आणि याच्यामध्ये तुमचे जे काही तहसील संबंधित कामे असेल, तर हे पूर्ण कामे मोफत करून दिले जातात. त्याच्यामध्ये जे काही संबंधित अधिकारी असतील, त्याच्यामध्ये तलाठी असाल, ग्रामसेवक असाल, त्याच्यानंतर तहसीलदार असतात, नायब तहसीलदार असाल, त्याच्यानंतर एस-डी-ओ असेल, असे विविध जे काही अधिकारी असतील, तर ते स्वतः ते अभियानांतर्गत तुमच्या गावामध्ये आणि तुमच्या महसूल मंडळामध्ये येतात आणि तुमचे सर्व कामे करून जातात. अर्थातच स्वतः ते अधिकारी तुमच्या दारी येतात आणि तुमची जे काही कामं असतात, तर ते कामं करून देत असतात. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता या अभियानाच्या अंतर्गत तुमचे कोणकोणते कामं होणार आहेत, ही सविस्तरची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. कारण की आपण जर पाहिलंच असाल, आपल्याला जर एखादं काम करायचं असेल, उदाहरणार्थ राशन कार्डामध्ये नाव टाकायचं असेल किंवा ई फेरफार काढायचा असेल, तर तहसील कार्यालयामध्ये जावं लागतं, तिथे चकरा माराव्या लागतात आणि एवढ्या चकरा मारूनसुद्धा तुमचं ते काम होत नाहीत. परंतु मित्रांनो, हे तुमचं काम पूर्णपणे मोफतमध्ये आणि तुम्हाला स्वतः तुमच्या गावामध्ये मिळणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. आता याच्यामध्ये नेमके कोणकोणते कामं असणार आहेत आणि ते तुमचे कामं या अभियानांतर्गत स्वतः तुमच्या गावामध्ये होणार आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सातबारा काढणं, त्याच्यानंतर नमुना नंबर 8 काढणं, होल्डिंग, ही संपूर्ण कामे या अभियानांतर्गत तुम्हाला मोफत मिळणार आहेत. त्याच्यानंतर जमिनीची जी काही खरेदी असेल, जी काही विक्री असेल, त्याच्या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न आहेत, तर ते सुद्धा प्रश्न स्वतः तुमच्या गावात येऊन ते अधिकारी तुमचे मिटवणार आहेत. त्याच्यानंतर जे काही वारसाच्या नोंदी असाल, जसं की एखाद्या कुटुंबामधील जर एक व्यक्ती वारला असाल आणि संबंधित जमीन त्याच्या वारसाच्या नावानं जर लावायची असेल, तर आपल्याला ती वारसा नोंद करावी लागते आणि ही वारसा नोंद करण्यासाठी तुम्हाला विविध कामे करावी लागतात. तुम्हाला तहसीलमध्ये जावं लागतं, तलाठ्याकडे जावं लागतं. ही सर्व कामे तुम्हाला या अभियानाअंतर्गत मोफत मिळणार आहेत. त्याच्यानंतर जी काय तुमच्या वाटणीचे प्रकरण असतील, ते सुद्धा सर्व प्रकरणं जमिनीच्या बाबतीचे या अभियानाच्या अंतर्गत होणार आहेत. त्याच्यानंतर कर्जबोजा हा कमी करणे आणि वाढवणे याची सुद्धा कामं या अभियानाअंतर्गत पूर्णपणे मोफत होणार आहे. तुम्हाला कुणालाही पैसे देण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर दुरुस्ती फेरफार, तुमच्या सातबारामध्ये दुरुस्ती करणं, ही इतर सर्व कामे याच्या अंतर्गत होणार आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचं म्हणजे तुकडेबंदीचा जो काही कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी एकमेकाच्या नावानं लागल्या आहेत. आपल्या जवळचे जे काही व्यक्ती येतात, तर त्यांच्या नावानं तुमच्या जमिनी लागल्या आहेत. हा प्रश्न राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण करीत आहेत आणि याच्या संदर्भात ही संपूर्ण माहिती आणि तुमचं संपूर्ण काम या तुकडेबंदीचा या अभियानांतर्गत पूर्णपणे मोफत होणार आहे. त्याच्यामुळे तुमचे असे जे काही प्रश्न असतील, तर तुम्ही याच्या माध्यमातून या अभियानामध्ये मांडू शकता. आता याच्यामध्ये दुसरं काम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आता याच्यामध्ये पाहिलंच असाल, शेतकऱ्यांचं विविध कारणामुळं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांना विहित वेळेमध्ये त्यांच्यासाठी ते पैसे असतील, जे काही अनुदान असाल, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अनिवार्य असतं. आता याच्यामध्ये पाहिलंच आपण, मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये नुकसान झालं होतं आणि या नुकसानाच्या अंतर्गत राज्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती आणि बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली. परंतु आता जे काही उर्वरित शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये काही सामायिकचे खातेदार असतील किंवा काही मयत शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी मोठी संधी मिळणार आहे. त्या शेतकऱ्यांना लवकरच्या अभियानाच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचे जे काही प्रश्न असतील ह्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये, जसे की तुम्हाला पैसे आले नसतील किंवा आले असतील किंवा इतर कारणामुळं अडकले असतील, तर हे संपूर्ण प्रश्न तुम्ही ह्या अभियानांतर्गत मांडू शकता आणि तुमचे जे काही उर्वरित पैसे आहेत, तर ते तुमच्या खात्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरं एक PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना. या योजनेच्या अंतर्गत सुद्धा आपण पाहिलंच असाल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अपात्र झाले होते आणि बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना नवीन नोंदणी करायची, तर त्यासुद्धा शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि पूर्णपणे त्यांचीसुद्धा ही कामं या अभियानांतर्गत पूर्ण होणार.
आता याच्यामध्ये PM किसानची नवीन नोंदणी असेल, त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती परंतु त्यांना अप्रूव्हल आलं नाही, वरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झाली नाही. हे सुद्धा सर्व शेतकरी याच्या अंतर्गत तुमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकता. त्याच्यानंतर PM किसानचा चालू असलेले हप्ते जर तुमचे बंद झाले असतील तर हा सुद्धा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता आणि तुमचा प्रश्न त्या ठिकाणी दूर करून घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे PM किसानच्या बाबतीमध्ये लँड सेटिंगचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला आहे आणि बरेच शेतकरी तहसील कार्यालय असेल, त्याच्यानंतर कृषी विभाग असेल, या ठिकाणी वारंवार जाऊनसुद्धा त्यांचे प्रश्न मिटले नाहीत. ते सुद्धा सर्व शेतकरी या अभियानाअंतर्गत आपले प्रश्न दूर करून घेऊ शकता. त्याच्यानंतर बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या सर्व अटी पूर्ण येतात, सगळ्या गोष्टी बरोबर येतात, तरी पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत किंवा पैसे जमा होत नसतील तर हे सुद्धा सर्व शेतकरी या अभियानाअंतर्गत तुमचे प्रश्न मांडू शकता. कारण की या अभियानामध्ये स्वतः सर्व अधिकारी त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. जसं की तलाठी या अधिकाऱ्यापासून तर कलेक्टरपर्यंत हे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि ज्या ज्या अधिकाऱ्याकडे तुमचं जे काही काम पेंडिंग असणार आहे हे सर्व कामं तुम्ही त्याच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर राशन कार्डाच्या माध्यमातून सुद्धा सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न अडकले आहेत. कुणाचं राशनमध्ये नाव टाकायचं आहे, कुणाचं कमी करायचं आहे, कुणाला राशन कार्ड अलग करायचं आहे किंवा कुणाचं नाव डिलीट करायचं आहे, ही संपूर्ण प्रोसेससुद्धा तुम्ही या अभियानाअंतर्गत पूर्ण करू शकता. त्याच्यामुळं राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी या अभियानाचा फायदा घ्या. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना माहीत नसेल की अभियान नेमकं कुठं राबवलं जातं. तर मित्रांनो, हे अभियान ज्या ठिकाणी तुमचं तहसील कार्यालय आहे आणि जे तुमचं गाव आहे, ज्या महसूल मंडळामध्ये तुमचं गाव असतं त्या महसूल मंडळाच्या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला जातो. जवळपास 1.5 महिन्यापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि येणाऱ्या मे महिन्यापर्यंत हे पूर्ण कार्यक्रम चालू असणार आहे. त्याच्यामुळं तुमच्या अशा अडचणी असतील तर अडचणी तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जा, त्यांना विचारा की हा कॅम्प गावामध्ये कधी लागणार आहे आणि ते सविस्तर तुम्हाला त्याची माहिती देतात आणि ही माहिती घेतल्याच्यानंतर तुम्ही तुमचे हे सर्व कामं पूर्ण करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काम करण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही किंवा कोणाला एकही रुपया देण्याची गरज नाही. हे पूर्णपणे कामं तुमचे मोफत होणार आहेत. त्याच्यामुळं राज्यामधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रकारची संधी आलेली आहे. आपले कामं असतील हे आपल्या गावातच पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे कामं करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील, काही ज्या अडचणी असतील ह्यासुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू. तर मित्रांनो, हे होतं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचं अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ इतरत्र शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, भेटत राहू अशात सर्व नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.